शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचं उत्पन्न आता बऱ्यापैकी एकदम वाढलेलं आहे आणि एवढं उत्पन्न वाढल्याच्या नंतर म्हणजे शेतकऱ्याला आता पीक विमा लवकर द्यायची गरज नाही. शेतकऱ्याला कोणता अतिवृष्टीचं अनुदान असेल ते लवकर द्यायची गरज नाही. शेतकऱ्यासाठी ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनाचं सुद्धा अनुदान लवकर द्यायची गरज नाही. कारण शेतकऱ्यांचं उत्पन्न इतकं वाढलेलं आहे तर ते दुप्पट नाही, तिप्पट नाही, चारपट नाही तर ते 8 पट उत्पन्न वाढे. आता मला सांगा, जर शेतकऱ्याचं एवढं उत्पन्न वाढले मग शेतकऱ्याला पैसे द्यायची किंवा अनुदान द्यायची किंवा शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव देण्याची काय गरज आहे? आता तुम्हाला माहीत नसेल हे वाढलं का नाही उत्पन्न, पण ते वाढलंय का नाही हे मी तुम्हाला दाखवणार आहे. स्पेशल व्हिडिओत दाखवणार आहे त्याचा की खरं शेतकऱ्याचं उत्पन्न किती वाढले. आता तुम्ही पाहिले व्हिडिओ, तुमचं वाढलं नसेल तो भाग वेगळा, पण दुसऱ्या शेतकऱ्याचं वाढलं असेल तुम्हाला माहीत नसेल ते मी दाखवतो. आता मग जे काही शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्याच्यामुळे त्याचे पैसे मला वाटतं येत नसतील. आता तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. किती 2 लाख रुपयाच होणार आहे आणि जे रेग्युलर आहे तर त्याला 50,000 रुपये भेटणार आहेत प्रोत्साहन म्हणून. आणि पुन्हा त्याच्यात वांध आहे, ज्या शेतकऱ्याकडं 4 चाकी गाडी असेल त्या शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आता तुम्हाला वाटतं बाबा त्याला काय माहीत आपल्याकडे गाडी आहे, पण आपल्या गाडीची नोंद RTOकडे असती आणि त्या RTOकडून माहिती मागवणार. आता तुम्हाला माहिती आहे आधार लिंक आपलं कुठं कुठं लिंक करायला लावलं आहे त्याचा मिळच नाही. म्हणजे कशाची आली की KYC करा, याचं आलं की KYC करा, त्याचं आलं की KYC करा. म्हणजे कुठं गेलं की KYC शिवाय पर्यायच नाही. म्हणजे कुठं आपला अंगठा लावायचं काम सुरूच आहे आणि त्याच्याशिवाय काय आपलं पुढचं काम होत नाही. आणि मग या गोष्टीमुळे जे काही शेतकऱ्याचं उत्पन्न आहे का ते वाढल्यामुळेच मला वाटतंय की पीक विमे हे आता अजूक 2025चा पीक विमा आलेला नाही. 2021-22चे आता काल शासन निर्णय आलेले आहेत, ते बी आता शेतकऱ्याच्या खात्यात पडतील कधी याचा मेळ नाही, पण पडतील. शासन निर्णय आले म्हणल्यावर पडतील. त्यामुळं आता तुम्हाला जे उत्पन्न वाढल्याचं दाखिले तर तुम्हाला सांगतो उत्पन्न वाढलंय 8 पट. कसं? इकडं पहा, एकरी उत्पन्न. पुन्हा समजा कापूस पीक घेणारा शेतकरी आहे, पहिल्यानं समजा त्या शेतकऱ्याला 8 क्विंटल एकरी कापूस होत असेल तर 8 पट वाढल्यावर 8 × 8 = 64 क्विंटल. आता जे काय भाव आहे त्या भावानं हिशोब लावा पैसे किती व्हाले. त्याच्यानंतर सोयाबीन, सोयाबीन समजा एकरी 7 क्विंटल होतला, 7 × 8 = 56, म्हणजे 56 क्विंटल शेतकऱ्याला एकरी सोयाबीन व्हाले. त्याच्यानंतर हरभरा, आता हरभरा किती होतोय तुम्ही ते गणित लावा आणि मला कमेंट करून सांगा की आता किती होतंय आणि 8 पट वाढल्यावर किती होत असते ते तुम्ही कमेंट करून सांगा. आता मला सांगा, एवढं उत्पन्न वाढल्यावर मग शेतकऱ्याला काय द्यायची गरज आहे बरं? भरपूर झालं का नाही उत्पन्न? आणि मग शेतकरी एवढं मोठा जो काय कर भरते हे त्याच्यात सगळा विकास व्हायला आहे, हे शेतकऱ्याच्या पैशावरच व्हायला नाही. कारण शेतकऱ्याचं उत्पन्नच इतकं वाढलंय. एवढं उत्पन्न वाढल्यावर शेतकऱ्याला बाकी गोष्टीची गरजच नाही राहिली ना. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यासाठी ज्या काही गोष्टी राबवल्या जातात का तेवढा फायदा शेतकऱ्याला दिला जात नाही. आणि याचे रेट आता हे झालं 64 क्विंटल, 56 क्विंटल, आणि शासनाचे जे काही MSP भाव आहेत का त्या भावाने याचे पैसे किती होते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हेच हिशोब तिकडं लावला जात असेल, भलेही तुमचा इकडं कापूस समजा 8,000 रुपये क्विंटल MSP असेल आणि तुमचा 7 बी गेला तरी तो 8च धरल्या जाणार. तुमचं सोयाबीन 3,000ने इकलं, 3,500ने इकलं तरी ते MSPच्या हिशोबाने धरला जाणार. म्हणजे तुमचं उत्पन्न त्या पटीत धरल्या जाणार. आता ते 8 पट कसं वाढे बघा, तुम्ही ऐका एकदा. मैं भारत का कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान कह रहा हूँ, कई किसानों की आय दुगनी हुई है और केवल दुगनी नहीं माननीय अध्यक्ष महोदय, मैं जिम्मेदारी के साथ कह रहा हूँ, केवल दुगनी नहीं, कई किसानों की तिगनी भी हुई है, कई की चौगनी भी हुई है और कई की 8-8 गुनी भी हुई है. पहा, आता कृषी मंत्री हे केंद्राचे जिम्मेदारीने सांगायलेत की शेतकऱ्याचं दुगना नाही, तिगना नाही, चौगना नाही, 8 गुणा ये आय बडी आहे. म्हणजे उत्पन्न वाढलेले. मग आता एवढं उत्पन्न त्याच्या हिशोबानं वाढले ना तर मला काय वाटते त्याला इकडं आणायला पाहिजे. यवतमाळचा शेतकरी, एखादा इकडं गोंदियाचा शेतकरी, एखादा जळगावचा शेतकरी,
साताऱ्याचा शेतकरी, उस्मानाबादचा शेतकरी आणि त्याचं खळं करताना त्याला तिथं बसिलं पाहिजे आणि एकरी किती उत्पादन झाले ना मग त्याच्या लक्षात येईल. कारण ते तिथं एसीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन गप्पा मारायलेत आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं सांगायलेत. आता ते संसद भवन एसीच असेल ना मस्त, तिथं उत्पन्न वाढे त्याचं. पण इकडं त्याला काय माहिती आहे, इकडं शेतकऱ्याच्या काहून आत्महत्या व्हायल्यात, शेतकरी काहून बेजार आहेत, शेतकरी काहून रानं इकायलेत, ह्या भानगडी त्याला माहीत आहेत का? तिकडं बसल्या बसल्या दुगना चौगुना 8वा गुणा वाढीला आहे. जर एवढं उत्पन्न त्या शेतकऱ्याचं असतं तर चव्हाण साहेब शेतकऱ्यानं आत्महत्या कशाला केल्या असत्या हो? शेतकऱ्यानं कर्जमाफीसाठी आंदोलनं कशाला केले असते बरं? त्याच्यामुळं थोडाफार याचा विचार करा तुम्ही. त्याच्यानं ग्राउंड लेवलवर या, शेतकऱ्याच्या धुऱ्या बांध्यावर फिरा, त्याचं खळं करताना तिथे 1-2 दिवस मुकाम करा, मग तुमच्या लक्षात येईल खरंच शेतकऱ्याचं किती उत्पन्न वाढे. मग शेतकरी मित्रांनो, की असे जर कृषी मंत्री तिकडं हिशोब लावित असतील, मग तुम्हाला ज्या काही योजना राबवल्या जात्यात त्याच्यात पीक विमा असन, तुमचा अतिवृष्टी असन किंवा कृषी यांत्रिकीकरण असन, ठिबक सिंचनचे असन, मग तुम्हाला 2-2, 4-4 वर्ष अनुदान कशाला भेटन बरं? तुम्हाला कर्जमाफीची घोषणा होती आधी, आता 2 वर्ष झालेत हे सरकार येऊन, तरी त्याचा मेळ नाही. आता कुठं 30 जूनपर्यंत देऊ म्हणले. मग आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि माहिती आवडली असेल ना तर चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला हे शेअर करा, म्हणजे सगळ्याच्या लक्षात आलं पाहिजे. जय जवान जय किसान.